तुम्हालाही तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे आणि विचार करत आहात की नेमकं असं कोणत्या प्लॅटफॉर्म सोबत जोडून आम्ही आमचा व्यवसाय ग्रो करू शकतो आणि असं कुठलं प्रॉडक्ट ठेवल्यावर आमचा व्यवसाय लवकरात लवकर मोठा होईल। तर मंडळी, आजच्या व्हिडिओसाठी खूप बेस्ट मी तुम्हाला पॉइंट घेऊन आली आहे। तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला व्यवसाय कमी वेळात मोठा करायचा असेल तर। कारण की बरेच लोक विचार करतात महिने 2 महिने बिझनेस स्टार्ट होतो पण नेमकं आपला बिझनेस ग्रो नाही करत। तर चला आज आपण त्याच प्रश्नांवर त्याचे उत्तर शोधूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया। सर्वात पहिले तुम्ही तुमच्या दुकानात कुठलं प्रॉडक्ट ठेवायचं आणि दुकानात प्रॉडक्ट ठेवण्या अगोदर त्या कपड्याचं तुम्हाला नॉलेज आहे का हे सुद्धा सर्वात मोठा पॉइंट आहे। कारण की ग्राहक वेगवेगळ्या प्रकारचे येत असतात आणि ग्राहकांची मेंटॅलिटी सुद्धा वेगवेगळी असते। पहिले तर मी तुम्हाला कलेक्शन दाखवते आणि रॅन्डमली माहिती सुद्धा सांगणार आहे। पहिले तुम्ही बघत आहात ही साडी, ह्या साडीचा फॅब्रिक असणार आहे ऑर्गेन्झा आणि त्यावर तुम्हाला प्रिंट मिळणार आहे डिजिटल प्रिंट। आता बऱ्याच लोकांना माहिती नसतं की या प्रिंटचं नाव काय आहे। आता वेगवेगळ्या भरपूर असंख्य प्रिंट साड्यांवर कपड्यांवर केल्या जातात पण त्यांना माहिती नसतात। तर मंडळी, खास करून तुम्हाला पहिले तर कपड्याचं नॉलेज असलं पाहिजे। कपडा काय आहे, त्यावर प्रिंट कशी केलेली आहे, ज्यावर तुम्हाला ब्लाउज कशा पद्धतीने दिलेला आहे। जसं याचं तुम्ही ब्लाउज चेक करत आहात म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फ्लावर प्रिंटचं ब्लाउज मिळाले म्हणजे की हे ब्लाउज पीस जे आहे ना याच्यावर फ्लावर प्रिंट बनवलेली आहे। तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्टच्या हिशोबाने आपल्याला प्रॉडक्ट ठेवायचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मी जर तुम्हाला साडी दाखवते तर तुम्ही साडीच ठेवली पाहिजे असं काही नाहीये। तुमच्या एरियामध्ये जर जास्तीत जास्त कुर्ती, ड्रेस मटेरियल, लेहंगा वगैरे दुसरे अदर प्रॉडक्ट जर विकले जात असतील तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता। त्यानंतर अजून एक कलेक्शन आपण बघूया ज्यामध्ये पण डिजिटल प्रिंटचं तुम्हाला खूप सुंदर लिनन कॉटन मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे। आता हे एक प्रिंट अशी आहे म्हणजे की डिजिटल प्रिंट, त्यावर तुम्हाला वेगवेगळं फॅब्रिक मिळत असतं म्हणजे वेगवेगळं मटेरियल मिळत असतं। एक्झाम्पल जसं कॉटन आहे, रिओन आहे, त्याच्यासोबत तुम्हाला सिल्क आहे, ऑर्गेन्झा आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता ऑर्गेन्झाचं त्यामध्ये वेगवेगळे फॅब्रिक मिळत असतात। जशी ही साडी आहे टिश्यू ऑर्गेन्झा मध्ये। तर तुम्हाला अशा साड्यांचे फॅब्रिक जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने ठेवायचे आहे। कारण की कुठलेही जर ग्राहक तुमच्या दुकानात जेव्हा एंटर करेल तेव्हा त्याच्या तोंडातून पहिले असंच निघतं की स्वस्तात आहे का ही साडी, स्वस्तात आम्हाला हे प्रॉडक्ट मिळेल का। तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगेच दिलं पाहिजे, हो आमच्याकडे आहे। सेम मॅम, तुम्ही जसं प्रॉडक्ट सांगत आहात, सर तुम्ही जे प्रॉडक्ट मागत आहात आमच्या दुकानात आहे, सांगा तुम्हाला अजून काय हवंय। कारण की जी प्रोसेस असते कस्टमरांसोबत डिस्कशन करण्याची, बोलण्याची, हे तुमच्यावर सुद्धा डिपेंड करत असतं की तुमच्या बोलण्यात किती कॉन्फिडन्स आहे, तुम्ही कस्टमरला किती पर्सेंटेज देत आहात कन्व्हिन्सिंग करताना। ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे। व्यवसाय करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात। त्यामध्ये तुम्ही फॅब्रिक कसं ठेवत आहात, डिझाईन कशी ठेवत आहात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या एरियामध्ये कशा प्रकारचे लोक आहेत ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणजे की विलेज टाईप असेल तर तुमचा टेस्ट विलेज टाईपच असला पाहिजे। जर तुमच्या एरियामध्ये सिटी टाईप लोक राहत असतील, त्यांची हाय लेवलची चॉईस असेल तर त्याच पद्धतीने तुम्ही कलेक्शन ठेवू शकता। त्यामध्ये अजून बघूया, हे पण तुम्हाला सिल्क मटेरियल मध्ये आहे। यामध्ये तुम्हाला जरीची लेस मिळून जाणार आहे, डिजिटल प्रिंट यावर तुम्हाला मिळणार आहे आणि कलेक्शन कसे आहे रॅन्डमली मी तुम्हाला दाखवत आहे तसेच तुम्हाला तुमच्या दुकानात ठेवायचे असं कंपल्सरी नाहीये। मी हे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सर्व सॅम्पल दाखवते कारण की तुमच्या लक्षात यावं की तुम्ही तुमच्या एरियात मिळते जुळते तरी तुम्ही कलेक्शन याच्यातून सिलेक्शन करून तुमच्या दुकानात ऍड करू शकता। कारण की कसं आहे ना, तुम्ही तुमच्या कस्टमराच्या हिशोबाने जर कलेक्शन ठेवलं तर तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि येणाऱ्या कस्टमरलाही वाटलं पाहिजे की नाही आम्ही त्या दुकानात गेलो तर आम्हाला हवं तसं कलेक्शन मिळालं होतं। म्हणून तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल, तुम्हाला एकदा भेट द्यायची इच्छा असेल तर नक्कीच भेट द्या अजमेरा फॅशनला। सुरत स्टेशन पासून फक्त 1 किलोमीटर आहे। सरळ यायचं तुम्हाला, सुराना 101 ग्राउंड फ्लोअरला अजमेरा फॅशन मिळणार आहे। नक्कीच आजचा थोडासा माहिती दिली होती मी तुम्हाला, तर बिझनेस कसा ग्रो करायचा, बिझनेस मध्ये आपण काय करू शकतो। तर व्हिडिओ आवडलाच असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तर लिहिणं अजिबात विसरू नका। तर तोपर्यंत नमस्कार।